माझा नाराजीचा असं काही सूर नाही आहे. मी माझी आमदार आहे, माझी महापौर आहे. ओबटाने मला उमेदवारी दिली होती, ते मी नाकारून एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून प्रवेश केलेला आहे. मी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर प्रवेश केला. माझ्यावर आज अनेक शिवसैनिक आलेले आहेत. आताही निवडणुकीच्या नंतर माझे महापौर नंदकुमार घोडेले असतील, त्रिंबक तोपे असतील, प्रदेशाचे सचिव पटवर्धन असतील, हे या सर्वांनी प्रवेश केलेला आहे. पण आम्हाला कोणते स्थानिक पदाधिकारी कोणी आम्हाला विश्वासच घेत नाही. आतापर्यंत घेत नव्हते, देत होते, चालत होती गाडी. पण आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. मला एकनाथ शिंदे साहेबांनी लोकसभेचा प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आणि मलाही कुठलेही निरोप येत नाही, कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नाही. हे जे चालू आहे तर ही गोष्ट बरोबर नाही आहे. आजही आम्ही सर्वजण बसलो होतो, मग काही नाराजी सूर निघाले बाहेर. त्याच्यात मी शिंदे आमचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मी बोललो, जाऊन भेटलो त्यांना. मला स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमची काही अडचण असेल तर आमचं पदमुक्त करून टाका, आम्हाला वेगळी काही जबाबदारी द्या, त्याच्यापुढे पक्ष वाढेल आणि 2 नगरसेवक वाढतील. त्या दृष्टिकोनाने मी संजय शिरसाटला भेटून आलो. संजय शिरसाट बोलले की आता तू मुंबईला गेले, उद्या कॅबिनेट आहे, उद्या संध्याकाळी तू ये, भेट, आपण चर्चा करू, काही ना काही निर्णय घेऊ. काय तिकीट संदर्भात, तुमच्या मुलांच्या तिकीट संदर्भात काय चर्चा झाली का त्याबद्दल? नाही, माझ्या मुलाच्या बाबतीत किंवा माझ्या भावाच्या बाबतीत त्यात अजून काही चर्चा झालेली नाही आहे. शेवटी माझं मुलाचं असेल किंवा माझ्या भावाचं असेल, ही गोष्ट वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याला इथं एकनाथ शिंदे साहेबाचं जास्तीत जास्त शिंदे नगरसेवक कसं निवडून येतील, हो, त्या बाबतीत चर्चा चालू होती. आता माझ्या बाबतीत, माझ्या मुलाच्या बाबतीत किंवा माझ्या भावाच्या बाबतीत प्रदीप जयस्वालबरोबर माझी चर्चा झालेली आहे. आम्ही बसून दोघं तिघंही कसे नगरसेवक होतील त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रयत्न करू. पण माझा मुलगा किंवा अजून असंख्य कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर आलेले आहेत, ज्यांनी नगरसेवकचं काम केलेलं आहे, जे नगरसेवकसाठी सक्षम आहे, ते निवडून येऊ शकतात. अशा लोकांना आपल्याला उमेदवारी द्यावी लागेल आणि ते देतील पण. पण कसं आहे की मान सन्मानाचा प्रश्न येत नाही. सर्वांनी मिळून जर काम केलं तर पक्षाचा फायदाच होणार आहे, 2 नगरसेवक वाढणारच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.